बरेचसे शेतकरी हे टोमॅटो पिकासाठी न्यूट्रिशनची बॅलन्स न्यूट्रिशन जे आपण म्हणतो त्या पद्धतीने देत नसतात. विशिष्ट अन्नद्रव्याचाच भरमसाठ वापर करत असतात. त्यामुळे बऱ्याचशा टोमॅटोला विकृती ह्या तयार होत असतात. बघा, मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे स्फुरदयुक्त खते उपलब्ध झालेले आहे. जसे तर या खतातनं सर्वात जास्त फॉस्फरसयुक्त ग्रेड टोमॅटोला मिळत असते किंवा कुठल्याही पिकाला मिळत असते. ज्यावेळेस तुमचा स्फुरद जास्त होतो, स्फुरद पिकाला जास्त झाला, अशा वेळेस कॅल्शियम, फेरस आणि झिंक याची कमतरता भासत असते. म्हणून स्फुरदयुक्त खते जेव्हा आपण जास्त देतो त्यावेळेस इतर न्यूट्रिशनचा पण आपल्याला विचार करावा लागणार आहे. टोमॅटो पिकासाठी सगळ्यात जास्त कॅल्शियम ची गरज भासत असते. म्हणून बरेचसे शेतकरी फक्त कॅल्शियमचाच मारा करत असतात. ड्रिपवाटेही कॅल्शियम, स्प्रेवाटेही कॅल्शियम. पण जेव्हा तुम्ही कॅल्शियम जास्त देतात अशा वेळेस झाडाचा अपटेक कमी होणं, त्याचबरोबर पोटॅशचं अपटेक कमी होणं आणि पोटॅश अपटेक न झाल्यामुळे साईजला बऱ्याच प्रमाणात प्रॉब्लेम येऊ शकतो. बरेचशा वेळेस लोक प्लॉट ज्या वेळेस तुमचा प्लॉट पिवळा पडतो अशा वेळेस बरेचसे लोक हे आपल्याला मॅग्नेशियम, फेरस, ड्रिप वॉटर सोडण्यासाठी आग्रह करत असतात. ज्यावेळेस तुमचा फेरस जास्त होतो त्यावेळेस तो टॉक्सिसिटी म्हणजेच आपल्या पिकाला ते एक विष तयार होऊन जातं. म्हणून आपण फेरस पण किती प्रमाणात गेलं पाहिजे, मॅग्नेशियम किती प्रमाणात गेलं पाहिजे किंवा पोटॅश किती प्रमाणात गेलं पाहिजे, नत्र किती गेलं पाहिजे याचा आपण बॅलन्स करायला हवं. असंतुलित न्यूट्रिशनच्या वापरामुळे झाडांची मुळकूज होणे, त्याचबरोबर शेंडा न चालणे, फुले न लागणे, फळांची संख्या कमी होणे, फुगवण न होणे, त्याचबरोबर पाने पिवळे पडणे, पानांच्या कडा करपल्यासारख्या होणे, पाने जांभळे होणे व झाड अशक्त बनून रोगाला बळी पडत असते. अशा वेळेस बरेचसे शेतकरी हे बुरशीनाशकांचा भडीमार करत असतात. त्याच वेळेस आपले बऱ्यापैकी नुकसान झालेले असते. गेल्या काही वर्षाच्या निरीक्षणातून असे आढळून आले की ज्या शेतकऱ्यांनी विशिष्ट अन्नद्रव्य अथवा न्यूट्रिशनचा मोठ्या प्रमाणात वापर केला अशा शेतकऱ्यांच्या प्लॉट अपेक्षित अशी उत्पादन न देता पूर्ण प्लॉट फेल गेल्याचे आढळून आले.